संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय फ्लेक्सबाजीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले होते। याच गंभीर पार्श्वभूमीवर आता स्वच्छ आणि सुंदर संगमनेर ही संकल्पना पुढे नेण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी थेट स्वतः पुढाकार घेतला। फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून होणारे हे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तांबे यांनी केवळ नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचेच सर्व फ्लेक्स काढून टाकले आहेत, ज्यामुळे एक चांगला पायंडा शहरात निर्माण झाला आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या या कृतीतून कार्यकर्त्यांना आणि इतर राजकीय नेत्यांना स्वच्छतेचा संदेश दिलाय। शहरातील अनेक चौकात आणि प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अनाधिकृत फ्लेक्समुळे शहराचे सौंदर्य बाधित होत होते। या तक्रारींची तांबे यांनी दखल घेतली। यापुढे अनावश्यक फ्लेक्सबाजी टाळावी, शहर सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे आणि केवळ निवडणुकीच्या वेळी किंवा अत्यावश्यक प्रसंगीच मर्यादित स्वरूपात फ्लेक्स लावावेत असे आवाहन त्यांनी केले। आमदार तांबे यांच्या या निर्णयामुळे संगमनेर शहरातील विद्रुपीकरणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास बळ मिळणार आहे, तसेच इतर राजकीय पक्षांनाही यातून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।